ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। ब्रेक नंतर आपण बीड मधला एक धक्कादायक प्रकार बघणार आहोत। बीड मध्ये धक्कादायक प्रकार घडलाय तो म्हणजे कोविड सेंटर मधले कोरोना बाधित जे रुग्ण आहेत त्यातले काही रुग्ण हे चक्क बीड शहरामध्ये फिरताना आढळलेले आहेत। ते नुसते शहरामध्ये फिरले नाहीत तर ते बाजारामध्ये चक्क खरेदीसाठी सुद्धा गेले आणि या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये हातगाड्यांवरून फळं सुद्धा खरेदी केली। शहरामध्ये बिनबोभाटपणे फिरल्यानंतर हे तीनही रुग्ण कोविड सेंटरमध्ये पुन्हा परतले। या सगळ्या प्रकारानंतर वडवणी कोविड सेंटरमधल्या डॉक्टरांना विचारलं असता या ठिकाणचे रुग्ण ऐकत नसून थेट अंगावर धावून येत असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान या प्रकारानंतर बेजबाबदार रुग्ण सुपर कोरोना स्प्रेडर ठरत असल्याचं दिसून आलेलं आहे। आपण बघतोय ही बीडमधली अत्यंत धक्कादायक अशी बातमी। बीड मधल्या या धक्कादायक बातमीनंतर आपण जातोय तो म्हणजे देशामध्ये जे मी सुरुवातीलाच म्हटलं की देशामध्ये कोरोना रुग्णवाढीचा कहर जो आहे तो आपल्याला वाढताना सातत्याने बघायला मिळतोय। गेल्या 24 तासामध्ये आपण बघतोय की कोरोना रुग्णवाढीमध्ये 3,68,147 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत। याशिवाय गेल्या 24 तासामध्ये 3,417 रुग्णांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय तर काल 3,732 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात सुद्धा केलेली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या 34,13,642 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत तर देशामध्ये आजपर्यंत एकूण 1,99,25,000 लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे। बातमीपत्रामध्ये आपण इथंच थांबतोय पण तुम्ही कुठेही जाऊ नका। बघत राहा साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल।